एकच लक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मानदेश न्यूज दक्ष होय. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्याचा. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मानदेश न्यूजचे सर्वत्र लक्ष असते. नागरिकांचे प्रश्न सुटता सुटेना. विकास गेलाय कुणीकडे शोधत आहेत, पण कुणीकडे सापडता सापडेना. होय, कोरेगाव नगरपंचायतीचा नागरिकांच्या आरोग्याशी पिण्याच्या पाण्याबाबतीत खेळ. कोरेगाव बाजारपेठ येथे दिवाणवाड्यामध्ये कोरेगाव नगरपंचायतीने 3 गल्लीसाठी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आडावर मोटर बसवली असून तेथे पूर्वीपासून नाला होता. तो नाला आता चोकअप झाला असून नाल्याचे सांडपाणी आडामध्ये उतरले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे. नागरिकांनी वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. तरी याला पर्यायी व्यवस्था करून लवकरात लवकर नगरपंचायतीने नाला काढून सांडपाण्याची व्यवस्था करावी. तसेच नागरिकांचे म्हणणे आहे की पिण्याच्या पाण्याची ओरड आहे, पाणी सोडलं जात नाही. गेल्या वर्षी एवढा पाऊस पडूनही यंदा उन्हाळ्यात पाऊस पडत आहे तरीसुद्धा लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. कारण काय तर लाईट गेली, टाकी भरेना व सदरच्या आडामध्ये दूषित पाणी गेलेले आहे. तर नगरपंचायतीने लवकरात लवकर यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी कोरेगावमधील नागरिकांकडून केली जात आहे. मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव. पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे. तिकडनं पाणी तिकडे जाते. तिकडचं पाणी रिवर्स येत आहे. पाणी इकडे नाही जात तिथे नाला पॅक नाल्यावर त्यांनी संडासपासून बनलंय त्यामुळे पाणी नाही जात तिथे. हा, रिवर्स येते तिकडचं पाणी. तिथं अडलंय पाणी आणि ती इकडे येतं. ह्याला पाण्याला तर वाट काढावी ना ती. अहो ह्या पाण्याला वाट काढायला पाहिजे. म्हणजे किती वेळ लागतो पाण्याला वाट काढायला? पंचायती मी एकदा जर बघितलं पाण्याला वाट काढायची काही महिन्याभर जातो का? करायच्या ह्याच्यात मग चालते. काय नाही काय नाही पुढचं किती वेळ लागणार आहे पाण्याला वाट काढायला? फोटो काढते, माझा काढते काय? ही पाणी असं जर तिकडे पलीकडे टोचलं तर जायची खाली उतरून पाणी. गटारच आहे, जुनं गटारच आहे. इथून जर पाणी व्यवस्थित ढकललं तर जाणार आहे तिकडे पाणी. मग किती वेळ लागेल? हा? हे पाणी ह्या लोकांना हे सगळे बंद झाले. बंद केलं. उतरलंय पाणी गटारात. अहो उतरण्यावर खाली गेला असेल तेच पाणी पितोय आम्ही रोज. येतंय पाणी आता गल्लीतली माणसं चौथा गल्लीतली पण पेते ही गल्ली पण पेते. आता हे जे आहे की नाही, हे जे चाललं नाही, त्यांनी म्हणलं मला 2 दिवस झाले जुलाब का लागले. मग आम्ही जरी टाकलंय त्याच्यावर हे सकाळी मेडिकलमधनं 2 वेळा आम्ही कालपासून खातोय. फिल्टरचं पाणी पण आंघोळ बिंघोळ ह्याच पाण्याने करतोय ना. पाणी मिसळीचं पिलं तरी आंघोळ ह्याच पाण्याने करतोय ना. हा? धुणं ह्या पाण्यानं, भांडी ह्या पाण्यानं, सगळे ह्याच पाण्यानं. मग सगळी त्याचं पाणी आणायचं म्हटलं तर मग काय करायचं? पण पावडर टाकली तरी पाणी दिसाय ना शेवटी. पाण्यात काय बदल होतो का? आळ्या होत्या. हा मग आळ्या होत्या परवा. लय आळ्या होत्या. दादाला सांगितलं तेव्हा ही पावडर टाकलेली ती. त्या आळ्या गेल्या तर यायच्या. आळ्या होत्या मग पावडर जरी टाकली तरी पाणी शेवटी हेच आहे. काल गटाराच्या पावसामुळे पाणी तर गेलेलं असतं 100%. 100 1,00,000% पाणी गेले खाली. नाही गेले गेले ही पंचायत काही लक्ष द्यायला मागणार नाही. मला माहिती आहे चांगलं. तिथे माझ्याकडे पडी आहे पाणी गेलेलं ठीक आहे. नाही? ठीक आहे का? पाणी गेलं मग त्या पंचायतीला काही घेणं देणं नाही इथं. काय नाही होणार तिकडे, आपल्याला काही घेणं देणं नाही. पगार मिळतोय ना महिन्याला बस ओके. कोणाला 40,000 पगार, कोणाला पाणी सोडायची, त्यांना पगार 10 महिने मिळत नाही. त्यामुळे त्यांनी काय करायचं? त्यांची काही चुकी नाही, पाणी सोडणाऱ्याची काही चुकी नाही. नाही त्यांना दुकानदार पण उधारीत माल देणं झाला किराणा. कारण ह्याला पगारच नाही की ना 10 महिने मिळत. त्यांनी काय करायचं? त्यामुळे ते साचते पाणी, त्यामुळे नळ पण बंद केलं. पाणी सोडणाऱ्याची ह्या चुकी नाही. पाणी साचते सगळं. पर्यायच नाहीतर मग इथून सरळ एक पाईप टाकणे बोळा नाला तिकडे बाहेर टाकणे. सगळ्यात फोडून टाकणे ही पूर्ण आणि हे सगळं पडायला अजून खाली याच्या खाली देणं, त्याच्या खालीच नाही पाहिजे. तेव्हा ते हे होणार. उतरलेलं आहे. हे लेवलला उतरतेच की या पाणी. लेवलला. गटारातून पाणी. हे लेवल. हा परवा दिवशी मी पाणी सोडायला बरं का इथनं. मी चालू पाणी आम्हाला आलंच नाही. तर म्हणजे 5 वाजता पाणी सोडल्यानंतर बाबा चालू करा. आलं मी शेवटी काय केलं की मला
तुम्हाला माहिती आहे ना कुठल्या पाणी सदरच्या आडामध्ये आहे ना हा इथं पूर्वीचा नाला आहे, तर तो नाला आहे ना असा या घराच्या खालून काढलेला आहे चुकीचं आहे. आणि तो नाला पुढं मेन नाल्याला कनेक्ट होतोय. आता काय होतं की पलीकडनं जे येणारं पाणी आहे आणि इथून जाणार जे पाणी आहे त्याचे पडणार आहे, तर ते पाणी तिथं जाऊन तिथं काहीतरी अडकलेलं आहे. त्या अडकल्यामुळं काय होतंय की ती पुढं पाणी पास होत नाही आणि वरच्या नाल्याचं जे पाणी येते तर त्याच्यावर दबाव पडल्यामुळे ते तिकडचं पण नाल्याचं पाणी इथंच येते आणि इथलं पण पाणी तिथंच साठते. आणि तिथं साठल्यामुळं काय होते की ही पूर्ण आड हा विट्याच्या बांधकामातला आहे जुना. तर ह्या आडाच्या इथून ह्या चिरामधनं हे सगळं टोटल पाणी आहे ना हे आडामध्ये खाली उतरते आणि पूर्णपणे ह्याला गटाराचा पाण्याचा वास येते. आणि हेच पाणी सगळं आड नगरपंचायतची मोटर या पाण्यावर आहे. चौथाई गल्ली बाजारपेठ किंवा इथला जो एरिया आहे त्या टेकामध्ये ह्या एरियामध्ये हे सगळं पाणी नगरपंचायतच्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि हे गटाराचं पाणी माणसं दररोज पिणारी पित आहेत. तर ह्यातून जर उद्या गॅस्ट्रो वगैरे कोणाला किंवा कुठलीही म्हणजे पोटाची विकार जर झाली तर याला नगरपंचायत जबाबदार असेल नाही का, मला असं वाटतं. तर लवकरात लवकर नगरपंचायतीनं या गोष्टीवर लक्ष घालून त्या व्यवस्था करावी ही अपेक्षा आमची. आणि ही पण दाखव दादा दादा हो इथं खाली पाणी हो इथनं खाली पाणी उतरलेलं आहे सर. माझ्याकडे व्हिडिओ आहे. पाठवतो त्याला. ते व्हिडिओ टाका त्यांना हो, तो व्हिडिओ जो आहे ना ह्याच्याकडे पूर्ण पाणी उतरलेला व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओनुसार हे करा. हे पाणी ना, हे पाणी पिते आम्ही. सगळ्यांचे स्टेटस ठेवूया. लाईटी नव्हत्या 2 दिवस ह्याच्यावर कसं तरी आम्ही पाणी काढतोय हे करतोय आणि ती पण पाणी येणं झाले पुरतं उरतं. आणि ती एखादी रस्ता दिल्यामुळे सगळा बोंब झाले असं वाटायला लागलं. आणि ते पंचायत काही लक्ष द्यायला मागं ना त्या अतिशानी पंचायतीत घ्यायची कोण कोणाचं ऐकाय मागणं झालं एक तर त्या पंचायतीत.